योग साधकांना नमस्कार। साधकांनो, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे। आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये रक्तदाब आणि योग प्राणायाम या संदर्भातली सखोल माहिती जाणून घेणार आहोत आणि योगशास्त्राच्या माध्यमातून आपण रक्तदाबावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो या संदर्भामधली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण आपल्या रक्तदाबावर निश्चित नियंत्रण मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल याची खात्री आहे, म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा। मित्रहो, आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा, आज जवळजवळ हा रक्तदाब प्रत्येक घरात पोहोचलेला आहे आणि तो का पोहोचलेला आहे म्हणजे अखिल मानव जातीला हा रक्तदाबाचा विळखा पडलेला असताना मग आपण त्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवावं म्हणजे योग आणि रक्तदाब ह्या दोघांमध्ये आपण जर रक्तदाब असेल आणि आपण योगशास्त्राचा आधार जर घेतला तर आपण या मानव जातीला या रक्तदाबाच्या विळख्यातून नक्कीच बाहेर काढू शकू। यासाठी अगोदर पहिल्यांदा आपण रक्तदाब वाढण्याची कारणं जाणून घेऊया आणि मग रक्तदाब वाढण्याची कारणं जाणून घेतली की ती कशी टाळता येतील आणि ती टाळल्यानंतर ती टाळण्याकरिता मग योगशास्त्र कशा पद्धतीने काम करेल हे आपण यावर विचारविमर्श करूया। मंडळी, सर्वात जास्त अगोदर काय असेल तर ताण हा रक्तदाब वाढण्याकरता सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि आज अशी गोष्ट झाली आहे की ज्या ताण नाही असा व्यक्तीच आपल्याला आढळून येत नाही। तो ताण नोकरीचा ताण असेल, आजकाल तर नोकरीच्या कामाचं स्वरूपच बदललंय। नोकरीचं आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या शोधामुळे कामाच्या पद्धती बदलल्यात, कामाच्या वेळा बदललेल्या आहेत आणि यातून कौटुंबिक त्या कामाचा ताण कौटुंबिक तणावामध्ये, कौटुंबिक तणाव हा सामाजिक तणावामध्ये, म्हणजे जिथे तिथे त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला आढळून येतं। मानव आनंदी राहिलेला नाही म्हणजे हा तणाव आहे आणि या तणावामुळेच आपण सर्वात जास्त या रक्तदाबाला बळी पडत आहोत। म्हणून पहिल्यांदा आपल्याला मानसिक तणावावरती आपल्याला नियंत्रण मिळवावं लागेल आणि ते नियंत्रण आपण उत्तमरित्या योगशास्त्राच्या माध्यमातून मिळवू शकतो, प्राणायामाच्या माध्यमातून मिळवू शकतो। आणखी एक कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे लठ्ठपणा, एक रक्तदाबाचं आणखी एक महत्त्वाचं कारण सांगता येईल लठ्ठपणा। लठ्ठपणा काय येतोय तर आपल्या आहाराच्या पद्धती बदलल्या आहेत। आपण जेवणामध्ये सर्वात जास्तीचं प्रमाण कशाचं येत आहे तर पॅकिंगमधले पदार्थ आणि मीठ जास्त प्रमाणात आपल्याला सेवनामध्ये येत असल्या कारणानं आपल्यामध्ये लठ्ठपणा वाढत चाललेला आहे आणि या मिठाच्या जास्तीच्या सेवनामुळं रक्तदाब वाढतो आहे। मग आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे कारण का जाणून घ्यायचं तर लठ्ठपणा जर आपल्याला पॅकिंगच्या पदार्थातून येत असेल, जंक फूडमधून येत असेल, मिठाचं जास्त सेवन करण्यातून येत असेल तर आपण या गोष्टी टाळल्या तर अतिशय तात्काळ लवकरात लवकर आपण या रक्तदाबावर नियंत्रण मिळवू शकतो। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता आपण जाणून घेऊया की एक चहा किंवा कॉफी आणि अतिरिक्त मद्याचे सेवन हे तणाव आला की ही लोक काय करतायत, तणावातून मुक्त होण्याकरिता एकतर कॉफीचं सेवन जास्त प्रमाणात करतायत, नाहीतर एकतर स्मोकिंग करतायत, नाहीतर एकतर मद्यपान करतायत। ह्या तिन्ही गोष्टी एकतर तणावातून उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत। म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण बघा, तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला सांगितलं जाईल अरे तुम्ही स्मोकिंग सुरुवातीला स्मोकिंग जे करतात ना त्यांना डॉक्टर पहिला सल्ला देतो की अरे स्मोकिंग सोडा, रक्तदाब कमी होऊन जाईल। म्हणजे अतिरिक्त कॉफीचं सेवन असेल, स्मोकिंग असेल, हे स्ट्रेसमधून आलेल्या गोष्टी, जर अतिरिक्त मद्यपान असेल, या गोष्टी टाळल्या तर आपण रक्तदाबापासून मुक्ती निश्चित मिळवू शकतो। म्हणजे आणखीन एक महत्त्वाचं कारण यामध्ये काय असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्हाला आज दिवसभर बघा, तुम्ही अवत्याभोवती नजर टाकून बघा, तुम्ही आपल्या आज प्रत्येक जणाचं मुंडकं असं खाली आहे आणि प्रत्येक जण स्वतःच्या मोबाईलवर बोटाचा व्यायाम जर सोडला तर त्यांचा कोणताच व्यायाम नाही। संपूर्ण व्यायामाचा अभाव हे रक्तदाब वाढण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे आणि
तणाव कुठून येतोय? तर रक्तदाब वाढण्याकरता आता तुम्ही जर बघा, ताण घेतला की तुम्हाला ताण मुक्तीसाठी तुम्ही नको त्या गोष्टीकडे वळताय ना, तर दिवसभर एका क्षणामध्ये तुम्ही मोबाईलमध्ये असता, दिवसभरामधले खूप मोठा वेळ तुमचा मोबाईलवरमध्ये जातो, सोशल मीडियामध्ये जातो. काय करता? एका क्षणामध्ये तिथे मृत्यूची बातमी येऊन धडकते. एका क्षणामध्ये दुःखाची बातमी आली की दुसऱ्या क्षणाला कोणाचा तरी वाढदिवस असतो, तिथं ती आनंदाची बातमी येऊन धडकते. म्हणजे तुमच्यामध्ये स्थिरता राहूच शकत नाही. मनाची चंचलता वाढते आणि ज्या मनाला चंचल करणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मानसिक ताण देणाऱ्या आहेत, तुम्हाला गोंधळात टाकणाऱ्या आहेत, म्हणजे तुमची सारासार विवेक बुद्धी हरवून टाकणाऱ्या आहेत. म्हणजे या टीव्ही, मोबाईल आणि हे समाज माध्यम यातनं प्रत्येक घरात कालांतरानं एक तरी व्यक्ती वेडी झालेली आपल्याला नक्कीच दिसून येणार आहे. हा दुष्परिणाम आत्ताच थांबवला म्हणजे रक्तदाबावरती येतोय तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा का रक्तदाबाला मानसिक आजाराची सुद्धा जोड मिळू शकते. म्हणजे तुम्हाला हा तणाव पूर्णपणे कमी करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये एकच गोष्ट करायची की व्यायामाचा अभाव होऊ देऊ नका. मैदानावर जायला शिका. मोबाईलवरचे गेम, लॅपटॉपवरचे गेम, कॉम्प्युटरवरचे गेम खेळण्यापेक्षा मैदानात खेळा. तुमचं रक्तदाबावरचं नियंत्रण तुम्हाला खूप लवकरात तुम्ही निरोगी राहू शकाल. कारण सर्वात महत्त्वाचं कारण असं आढळून येतं आहे की व्यायामाचा अभाव हा रक्तदाबासाठी सगळ्यात मोठं कारण सांगितलं जात आहे. आणि ही सर्व कारणं कुठून निर्माण होत आहेत? तर ती मानसिक तणावामधनं. आणि मग मानसिक तणाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर सर्वात उत्तम मार्ग कोणता असेल तर तुम्ही श्वासावर नियंत्रण मिळवावं लागेल. आणि श्वासावर जर एकदा नियंत्रण आलं की तुम्ही तणावातून मुक्त होणार आहे. मग श्वासावर नियंत्रण कसं मिळवायचं? तर श्वासावरती नियंत्रण मिळवायचं तर ते प्राणायामाच्या माध्यमातून मिळवायचं. अहो फक्त एकच करा, रोज सकाळी उठून 15 मिनिटे प्राणायाम करा. तुमचा हाय बीपी एका महिन्यामध्ये कमी होईल हो. मग तो प्राणायाम कसा करणार आहात? आज पहिल्यांदा आपण प्रात्यक्षिक करून बघणार आहोत आणि सर्वांनी माझ्याबरोबर करायला लागा, हरकत नाही. पण एवढं काही समजू नका ही काही जादूची कांडी अथवा तुम्ही रोज खाता ना बीपीची गोळी, ती गोळी नाही आहे. गोळी खाल्ली की तात्काळ रिझल्ट असं नाही होत आहे. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. सतत आणि निरंतर प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यामध्ये यश लाभणार आहे आणि आपण निरोगी होणार आहोत आणि रक्तदाब आणि हृदयविकारापासून स्वतःला मुक्ती मिळवणार आहोत. तर ती कशी मिळवणार आहोत? त्यासाठी अगोदर आपण श्वसन चांगल्या पद्धतीने करणार आहोत. आपल्याला श्वसन, तुम्ही म्हणणार आम्ही काय श्वास जी का आम्ही का बरोबर घेत नाही आहोत का? आम्ही आजपर्यंत जिवंत श्वासावरतीच आहोत ना. होय, आपण जर तालबद्ध आणि व्यवस्थितरित्या रोज सकाळी 15 मिनिटे श्वसन चांगल्या पद्धतीनं केलं तर आपल्याला याच्यामधनं रक्तदाबामधनं आपण मुक्ती मिळवू शकतो याची खात्री आहे. मंडळी, यासाठी आता सर्वांनी प्रथम आपण कनिष्ठ प्राणायाम करणार आहोत. तर कनिष्ठ प्राणायामामध्ये बघा, तुम्ही कोणताही प्राणायाम करा. प्राणायाम ही श्वसनावरती नियंत्रण मिळवलं की तुम्ही तणावावरती नियंत्रण मिळवणार आणि तुमचं तणावाचं नियंत्रण जर झालं की तुमचा रक्तदाब नियंत्रणात येणार आहे. म्हणून तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या श्वासावरती नियंत्रण मिळवणार आहोत. बघा, सर्वात पहिला जर कनिष्ठ प्राणायाम काय करणार आहोत तर यामध्ये सर्वात मूवमेंट कुठे होणार आहेत तर पोटामध्ये होणार आहेत. श्वास घ्या, मूवमेंट पोट बाहेरच्या दिशेने येईल कारण पोटामध्ये हवा भरली जाते आहे. श्वास सोडा, पोटामध्ये पोट पाठीकडे जाणार आहे. चला तर बघा, घ्या दीर्घ श्वास भरून. बघा, पोट बाहेर आलंय म्हणजे पोटामध्ये हवा भरलेली आहे. सोडा श्वास. बघा, श्वास सोडताना पोट पाठीमागे गेलेलं आहे. घ्या दीर्घ श्वास भरून.
दीर्घपणे श्वास सोडायचा आहे. घ्या दीर्घ श्वास भरून. सोडा लांब. मंडळी, एक प्राणायाम आहे ना, या प्राणायामामध्ये याला आपण पोटाचा व्यायाम सुद्धा म्हणू शकतो किंवा अम्बिलिकल एक्सरसाइज सुद्धा म्हणू शकतो. ॲबडॉमिनल ज्या काही ह्या मुवमेंट जास्त होतात ह्या पोटाच्या मुवमेंट असतात. म्हणून एक गोष्ट आहे की श्वास घेतल्याबरोबर श्वास भरला जातोय, पोट बाहेरच्या दिशेला येईल आणि श्वास सोडताना पोट पाठीमागे जाईल. रोज 15 मिनिटे, रोज 15 मिनिटे हा प्राणायाम करा. तुमचा हाय BP एका क्षणामध्ये म्हणता येईल असा चमत्काराच्या पद्धतीनं कमी व्हायला लागेल. आणि याचं एक बघा, आणखी बरेचसे मंडळी आपल्याला अशीही असतात बरं का, त्यांनी अरे प्राणायाम कुठं असं रक्तदाब कमी होईल का? होय, तुम्ही करून बघितल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही करा, परिणाम नाही आला तर मग सोडून द्या, काही हरकत नाही. पण न करता कमेंट्स करू नका किंवा तुमचं मत व्यक्त करू नका. पहिल्यांदा प्राणायाम करा, त्याच्यामध्ये स्थिरता मिळवा आणि मग नंतर त्यातनं आलेल्या प्रत्यक्षानुभूती घ्या फळाची, आणि मग तुम्हाला प्राणायामाचं महत्त्व कळेल. कारण प्रत्यक्षावर आधारित आहे. तुम्ही बघा, करा आणि फळ अनुभूती घ्या. रोज 15 मिनिटे प्राणायाम करा आणि हृदयविकार आणि रक्तदाब यावर नियंत्रण मिळवा. ओम शांती शांती शांती.